बिझनेस करताना सुद्धा मग तुम्ही अगदी स्टार्टअप फेजमध्ये असा, नवीन असा, स्ट्रगलिंग मोडमध्ये असा, तुमच्या हेल्थकडे लक्ष देणं ही नीड आहे. ही जर तुम्हाला आधीच समजली तर तुम्ही पुढच्या अनेक गोष्टी टाळू शकता. सगळ्यात महत्त्वाचं पण त्यासाठी त्या हेल्थमध्ये प्रोॲक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट करणं ही खूप महत्त्वाची आहे. तर त्याचे रिटर्न्स मिळतात. तर त्याचे रिटर्न्स मिळतात आणि त्याचे रिटर्न्स मिळतात. तुम्ही कितीही मार्केटिंग करा किंवा कितीही जाहिराती तुम्ही झळकू देत, पण शेवटी त्यामुळे प्रॉडक्ट विकलं जात नाही. तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टबद्दल कस्टमरच्या मनात एक स्पेस निर्माण करायला लागते, विश्वास निर्माण करायला लागतो. त्यामुळे त्या ऑथेंटिसिटीमुळे ते प्रॉडक्ट विकलं जातं. जेव्हा तुम्ही रिलेशनशिप जपता तेव्हा आपोआप तुमची मेंटल हेल्थ पण चांगली राहते. तुम्हाला बॅकिंग मिळतं तुमच्या फॅमिलीतनं, तुमच्या रिलेटिव्समधनं. जेव्हा तुम्ही हेल्थ जपता तेव्हा तुम्ही वेल्थ अँड रिलेशनशिपसाठी काहीतरी धडपड करू शकता. त्यामुळे हा ट्रायंगल महत्त्वाचा आहे. वेल्थ ही येते. हाय, हॅलो, नमस्कार, राम राम. डॉमिनिक्स प्रस्तुत उद्योजक कट्ट्यावर तुमचं स्वागत. उद्योजक कट्ट्यावरनं आपण नेहमी बिझनेस, गुंतवणूक, त्याचे रिटर्न्स याबद्दल चर्चा करतो. पण एक गोष्ट त्यातून निसटून जाते आणि ती म्हणजे वेल्थवर तर आपण चर्चा करतोच, पण ही वेल्थ जमवायला आवश्यक असते ती म्हणजे हेल्थ. म्हणून आम्ही ठरवलं की आपण वेल्थ आणि हेल्थ अशा विषयावर चर्चा करूया. हा वेल्थ आणि हेल्थमधला दुसरा भाग. पहिल्या भागात आपण स्ट्रेस मॅनेजमेंट, कॉर्पोरेटमध्ये काम करताना स्ट्रेस कमी कसा करावा त्याच्यावर आपण चर्चा केली. यावेळेस या भागात आपण चर्चा करूया हेल्थच्या संदर्भात. म्हणजे पैशाच्या मागे लागताना, बिझनेसमध्ये हे करताना आपण एवढे व्यस्त होऊन जातो ना की आपण आपल्या हेल्थवर तेवढं लक्षच देत नाही, ज्या प्रमाणात लक्ष द्यायला पाहिजे. तर याच विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी हा खास भाग तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहे. आणि या भागात चर्चा करण्यासाठी आपण खास गेस्ट म्हणून बोलवले आहेत डॉक्टर ज्योती शिरोडकर. नमस्कार. डॉक्टर ह्या फक्त डॉक्टरच नाही आहेत. डॉक्टर ह्या डायबेटीज स्पेशालिस्ट आहेत, त्या संशोधक आहेत, त्याचबरोबर त्या एक उद्योजिका पण आहेत. सरकारच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अनेक पॅनल्सवर त्या काम करतात. आणि त्यांच्याकडनंच म्हणजे डॉक्टर ते उद्योजक हा सगळा त्यांचा जो प्रवास आहे ना तोच आपण जाणून घेऊया. आणि त्याच्याचबरोबर यातून तुम्हाला खूप साऱ्या काही टिप्स मिळणार आहेत. डॉक्टर उद्योजक कट्ट्यावर तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे आम्ही काम करतो कुठल्याही प्रोफेशनमध्ये, म्हणजे एक प्रोफेशन करताच ना आमची दमछाक होते. म्हणजे किती आपण करतोय, काय करतोय. तुम्ही म्हणजे क्लिनिक पण करताय, तुम्ही संशोधक पण आहात, तुम्ही वेगवेगळ्या समित्यांवर पण काम करता. डायबिटीज हा जो सध्या सगळ्यांच्या घराघरात आला आहे त्याच्यावर तुमचा खास अभ्यास आणि संशोधन आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही उद्योजक पण आहात. हे सगळं जमवणं, त्याच्यासाठीची ऊर्जा, हे तुम्ही कसं करता? अजयजी, काय आहे, जेव्हा माझं शिक्षण चालू होतं त्यानंतर मी प्रोफेसरशिपला सुरुवात केली, म्हणजे शिकवायला लागले. आणि ते माझं लर्निंग होतं, अध्यापक म्हणून मी जे काम केलं ते. त्यानंतर प्रॅक्टिस ही माझं प्रोफेशन होतं, कारण आपण जे काही शिकतो ते ॲक्च्युली अप्लाय करता आलं पाहिजे. प्रॅक्टिसमधनं काही प्रश्न पडत गेले, त्या प्रश्नांची उत्तरं शोधावी असं वाटायला लागलं आणि म्हणून मी रिसर्चमध्ये पडले. एस्पेशली मला संधी चालून आली की डायबिटीस ह्या क्षेत्रात काम करायची. KEM हॉस्पिटलच्या डायबिटीस युनिटमध्ये डॉक्टर याज्ञिक एक प्रोजेक्ट करत होते आणि त्याच्यावर आयुर्वेदिक स्टडी करण्याची मला संधी मिळाली. आणि त्यामुळे असं वाटलं की माझ्या काही प्रश्नांना त्यातनं उत्तरं मिळतील. त्यानंतर DSTची यंग विमेन सायंटिस्ट फेलोशिप मिळाली, त्यात मी काही प्रॉडक्ट्स डेव्हलप केले. आणि असं वाटलं की हे सगळं आपण रिसर्चमधनं जे काही आपल्याला कळलं आहे त्याचं ॲप्लिकेशन पाहिजे, तर त्या रिसर्चला अर्थ आहे. मग हे ॲप्लिकेशन करावं म्हणून मी उद्योजकतेकडे वळले. अर्थात म्हणजे प्रॅक्टिस इज माय प्रोफेशन, रिसर्च इज माय पॅशन, पण एंटरप्रेन्युअरशिप इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. कारण जे समजलंय, जे कळलंय, जे हुडकलंय ते समाजापर्यंत पोहोचवणं. आणि हे सगळं करताना अजून एक आहे, याचं क्रेडिट आयुर्वेदाला द्यायला पाहिजे की आयुर्वेद हा महासागर आहे.
डायबिटीस या क्षेत्रामध्ये डायबिटीसच्या पेशंट्सच्या बाबतीत अनेक गोष्टींना अजून उत्तरं मिळालेली नाही आहेत, कितीही रिसर्च पुढे गेलेला असला तरी. आणि त्याची उत्तरं आयुर्वेदात आहेत. आयुर्वेदाने 2000 वर्षापूर्वी डायबिटीसबद्दल लिहून ठेवलेलं आहे. पण ते नॉलेज पूर्णपणे आपण वापरतोय असं होत नाही. त्यामुळे त्याचं पण ॲप्लिकेशन हा एक उद्देश होता. आणि त्यामुळे या गोष्टी समांतर घडत गेल्या. म्हणजे प्रश्न पडणं आणि त्यातनं उत्तरं शोधणं, यातनं हा सगळा प्रवास सुरू झाला. ते म्हणतात ना की कुठलीही गोष्ट करताना एक आपला बिझनेस माइंडसेट पाहिजे, म्हणजे उद्योजकीय माइंडसेट पाहिजे. नॉट नेसेसरी की तुम्ही प्युअरली बिझनेसच केला पाहिजे, पण ती मानसिकता असणं हे खूप महत्वाचं असतं. आत्ता तुम्ही सांगितलं, तुम्ही म्हणजे डॉक्टर तर आहात, पण त्याच्यावर अध्यापन करता, संशोधन करता आणि प्रॉडक्ट्स पण डेव्हलप केलेत तुम्ही. बरोबर. नेमकं हे काय प्रॉडक्ट्स आहेत आणि तुम्ही नेमकं काय संशोधन केलंय आणि त्याचं ऍप्लिकेशन आता तुम्ही कसं केलंय? सांगते. आयुर्वेदामध्ये जेव्हा डायबिटीसच्या ट्रीटमेंटबद्दल बोललं जातं, प्रमेह असं म्हटलं जातं, आणि त्यात त्यांनी काही डायटरी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. पण तसाच्या तशा आपण आत्ता वापरत नाही, आणि तशाच्या तशा वापरणं हे सुद्धा तेवढं सोपं नाही. मग हे सध्याच्या काळानुसार त्याला अनुकूल होईल असं करणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्यातनं मी प्रॉडक्ट्स डेव्हलप केले. यामध्ये सिम्पल सांगते, एक पोळ्यांसाठी तयार केलेलं पीठ, रोटी आटा आहे. आता तुम्ही म्हणाल की 4 धान्य दळली की रोटी आटा तयार होतो, तुम्ही काय वेगळं केलं? तर प्रत्येक धान्यावर विशिष्ट संस्कार करून ते पीठ तयार केलेलं आहे, ज्याच्यात जी काही धान्य त्याच्यात वापरलेली आहेत, की ते पीठ त्याच्यामध्ये त्याचं न्यूट्रिशन अनालिसिस केलं आहे, की त्याची ती न्यूट्रिशनल व्हॅल्यू इंटॅक्ट राहायला पाहिजे, त्याचा उपयोग व्हायला पाहिजे, ब्लड शुगर कंट्रोल व्हायला पाहिजे, त्याच्यातनं कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड्स म्हणजे आपण लिपिड्स म्हणतो ते कंट्रोल व्हायला हवेत. हे सगळं करताना डायबिटीसची पॅथॉलॉजी जी आहे ती कुठेतरी कंट्रोल झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याचे शेल्फ लाईफ पण असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी टेस्ट करून ते क्लिनिकली प्रूव्हन असं ते पीठ तयार केलं. तसंच एक स्नॅक मिक्स आहे, एक शेक मिक्स आहे. हे बेसिक प्रॉडक्ट्स आहेत आमचे. ते ब्लूमार्क ह्या ब्रँड नेमखाली सध्या उपलब्ध आहेत. याचं वैशिष्ट्य काय आहे, म्हणजे आम्हाला त्याच्यात 2 इंटरनॅशनल, एक नॅशनल पेटंट पण मिळालेलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं, डाएट म्हटलं ना की काहीतरी एक चार्ट किंवा किनोआ खा, ओट्स खा, की ज्याची आपल्याला सवय नसते. आणि ते पण प्रॅक्टिकल पण होत नाही. किती दिवस तुम्ही ते किती दिवस खाणार? शेवटी आपण सगळ्या बाबतीत आपला कम्फर्ट बघतो, पण या डाएटच्या बाबतीत आपल्या कम्फर्टमधनं बाहेर येणं हे सगळ्यांना जमत नाही. जमलं तरी ते टिकत नाही. शेवटी सस्टेनेबल जर काही असायला पाहिजे तर आपल्या खाद्यसवयींशी मिळतं जुळतं असं काहीतरी तयार करायला पाहिजे. आणि या भूमिकेतनं आणि आयुर्वेदाचा विचार करून, विशिष्ट प्रोसेसिंग करून हे प्रॉडक्ट्स तयार केले. की सगळ्यात महत्त्वाचं याचं आहे की हे क्लिनिकली प्रूव्हन आहेत. आमच्या संशोधनामध्ये, रिसर्च क्लिनिकल ट्रायल्समध्ये याची एफिकसी प्रूव्ह झालेली आहे. आणि डायबिटीससाठी अतिशय अप्रतिम असं ते काम करतात. आता अजून एक महत्त्वाचं असं की तुम्ही म्हणता की डायबिटीस किंवा हार्ट डिसीज किंवा ब्लड प्रेशर हे लाईफस्टाईल डिसीजेस सांगितलेले आहेत, बरोबर? मग लाईफस्टाईल डिसीजेससाठी किंवा चुकीच्या आहाराच्या सवयीतनं निर्माण होणाऱ्या रोगांसाठी तुम्ही गोळी कशी काय, औषधं कशी काय देणार? त्याचं उत्तर आहारातच शोधलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातनं हे प्रॉडक्ट्स डेव्हलप केलेले आहेत की ज्याच्यामुळे जे कारण आहे या प्रॉब्लेम्सचं, त्या कारणावर काम करणं आणि त्यामुळे आहारातनं निर्माण होणाऱ्या रोगांसाठी आहारातनं उत्तर देणं असा हा प्रयत्न आहे. तुमच्या संशोधनाला आणि प्रॉडक्ट्सला यासाठी महत्त्व की तुम्ही स्वतः डॉक्टर आहात. हो. म्हणजे कोणीतरी वेगळं लोकांनी तयार करणं, मग ते डॉक्टरांनी तपासणं, असं डॉक्टरांनीच जर ते तयार केलं तर त्याला आणखीन एक जास्त त्याला महत्त्व येतं. पण हे करताना ना हे खूप 2 वेगळे स्किल्स आहेत. म्हणजे बिझनेसचे वेगळे स्किल्स आणि डॉक्टर आणि इतर तुम्ही त्याच्यात त्याचं ॲप्लिकेशन असतं, पण ते पूर्ण वेगळे आहेत. म्हणजे मार्केटिंग करणं, त्याचं ब्रँडिंग आहे, पॅकेजिंग आहे, हे सगळ्या गोष्टी करणं, त्याचं प्रमोशन करणं, हे खूप सगळं बघावं लागतं. हे 2 स्किलसेट जरा वेगळे आहेत. हे तुम्ही कसं जमवून आणलं? काही तुम्ही म्हणजे डॉक्टर म्हटलं की तो बिझनेस करू शकत नाही किंवा इतर कुणी करू शकत नाही असं एक समज आहे, तो तुम्ही खोटा ठरवला. हे कसं केलं तुम्ही? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. कारण सगळ्यात प्रथम मी एक डॉक्टर आहे आणि चॅलेंज हेच होतं की माझा वैद्यकीय व्यवसाय जो आहे
तो मी प्रोफेशन, पेशा म्हणून समजते आणि काही विशिष्ट मूल्य हाताशी धरून तो मी गेली 30 वर्ष करते. उद्योजक म्हणून हे करताना त्या पेशाला धक्का लागू न देणं हे पहिलं चॅलेंज होतं आणि ते मी तंतोतंत पाळलं असं मला वाटतं. पण ॲट द सेम टाईम उद्योजक म्हणून स्वतःला मोल्ड पण करायला लागतं. त्यासाठी काय माहिती आहे का, तुमच्या ज्या काही डिग्र्या असतात ना मागे, त्याची झूल उतरवून बाजूला ठेवायला लागते आणि अक्षरशः संपूर्ण सगळं स्वतःला करायला लागतं. हे पहिलं मोल्ड करणं आवश्यक आहे. कारण तुम्ही स्वतः सगळं केलं तर, उदाहरणार्थ ज्या काही प्रोसेसेस आहेत तुम्ही स्वतः केल्या, तर एम्प्लॉईजकडनं काय करून घ्यायचं हे तुम्हाला कळू शकतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्यासाठी तुम्ही हा प्रॉडक्ट डेव्हलप करताय त्यांच्या बाबतीत तुम्हाला एम्पथी हवी, की तुमचा जो कस्टमर हा प्रॉडक्ट जो खाणार आहे त्याला तो आवडला पाहिजे, त्याला तो इझिली अवेलेबल पाहिजे, त्याला चव आवडली पाहिजे आणि तो त्याच्यासाठी पैसे मोजतोय, ज्या कारणासाठी, ज्या बेनिफिट्स डोळ्यासमोर ठेवून तो जो घेतोय ते बेनिफिट्स त्याला मिळाले पाहिजेत. तर ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी फुलफिल होतील तेव्हाच ते प्रॉडक्ट उभं राहतं. अजून एक महत्त्वाचं याच्यात आहे की तुम्ही कितीही मार्केटिंग करा किंवा कितीही जाहिराती तुम्ही झळकू देत, पण शेवटी त्यामुळे प्रॉडक्ट विकलं जात नाही. तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टबद्दल कस्टमरच्या मनात एक स्पेस निर्माण करायला लागते, विश्वास निर्माण करायला लागतो. त्यामुळे त्या ऑथेंटिसिटीमुळे ते प्रॉडक्ट विकलं जातं, त्यामुळे तो घेतो, त्यामुळे तो वापरतो. अदरवाईज सगळ्यात मोठं चॅलेंज काय माहिती आहे का, डायबिटीस आहे ना, गोली खाओ कुछ भी खाओ असा एक लोकांचा समज असतो की डायबिटीसची औषधं घ्यायची मग काहीही खा. पण त्या गोळ्या खरं तर किती दिवस काम करतात. एक गोळी सुरू होते, काही दिवस ती काम करते, त्यानंतर ती अपुरी पडते, मग त्याचा डोस वाढतो, मग त्याच्यात अजून दुसरी तिसरी औषधं ॲड होतात आणि नंतर इन्शुलिनवर तुम्ही जाता. डायबिटीसच्या बाबतीत असं होतं. आणि एवढं करून सुद्धा जी कॉम्प्लिकेशन्स व्हायची ती होतातच. मंडळी, आयुर्वेदात हे उत्तर आहे या गोष्टींसाठी. आणि त्यासाठी तुम्ही आधीच हे जे प्रॉडक्ट्स आहेत ते वापरायला सुरुवात केली तर तुमचा गोळ्यांचा डोस कमी होऊ शकतो, तुमचे कॉम्प्लिकेशन्स टळली जाऊ शकतात. पण यासाठी पहिलं चॅलेंज आहे की हे त्या कस्टमरला पटायला हवं की आपल्याला ह्याची गरज आहे आणि त्याचा उपयोग होणार आहे, आणि त्यासाठी त्याला त्याचं महत्त्व पटवून देणं ही खरी चॅलेंजिंग गोष्ट आहे. आत्ता तुम्ही एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला की ग्राहकाच्या मनात एक विश्वास निर्माण करावा लागतो. हे खूप महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. हे नेमकं विश्वास निर्माण करायचा म्हणजे काय करायचं हा एक प्रश्न. आणि दुसरा त्यालाच लागून आत्ता डायबिटीजबद्दल तुम्ही भरपूर सांगितलं, पण हे आम्हाला म्हणजे हे सगळं झाल्यानंतरच आहे. बरोबर. पण हे होऊच नये याच्यासाठी पण तुम्ही काहीतरी एक टेस्ट शोधून काढली आहे, त्याच्याबद्दल पण तुम्ही सांगा. सांगते. माझा जो KEM हॉस्पिटल डायबिटीस युनिटमधला जो आयुर्वेदिक स्टडी होता की ज्याच्यात आम्ही असं काम केलं होतं की तुमच्याकडे आयुर्वेदामध्ये असे काही मार्कर्स आहेत का की ज्याच्यामुळे फ्युचर रिस्क ऑफ डायबिटीज, हार्ट डिसीज किंवा इतर काही जे काही हे आजार आहेत ती रिस्क प्रिडिक्ट करता येईल. आणि त्या स्टडीमध्ये आमच्या लक्षात आलं की आयुर्वेदिक मार्कर्स ज्यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत त्यांचे सगळे लिपिड पॅरामीटर्स, ब्लड ग्लुकोज लेवल्स किंवा तुमच्या इन्शुलिन लेवल्स या नॉर्मल असल्या तरी कम्पॅरेटिव्हली हाय असतात, ज्यांच्यामध्ये मार्कर्स नाहीत त्यांच्यापेक्षा. म्हणजे हा जो स्टडी आहे हा 6 वर्षाच्या मुलांमध्ये आणि त्यांच्या आईवडिलांमध्ये केला गेला, 12व्या वर्षी त्यांच्यात केला गेला, 18व्या वर्षी केला गेला, 24व्या वर्षी केला गेला. आणि असं लक्षात आलं की त्या 6 वर्ष वयाच्या मुलांमध्ये जे आयुर्वेदिक मार्कर्स होते त्यांचे हे सगळे डायबिटीज मॉडर्न पॅरामीटर्स जे होते डायबिटीजचे रिस्क फॅक्टर ते त्यावेळी पण हाय होते, त्यांच्या 12व्या वर्षी पण हाय होते, 18व्या वर्षी पण हाय होते आणि 24व्या वर्षी पण हाय होते. हे जेव्हा लक्षात आलं तर हे नॉलेज कुठेतरी उपयोगात आणलं पाहिजे, समाजापर्यंत हे पोचलं पाहिजे. त्यात माझे मेंटॉर जे आहेत याच्यातले डॉक्टर चित्तरंजन याज्ञिक जे खूप सिनियर डायबेटॉलॉजिस्ट आहेत, तर त्यांचं एक म्हणणं आहे, तुम्हाला डायबिटीस रोखायचं आहे का, एज्युकेट अँड एज्युकेट. हा मला कुठेतरी हिट झाला आहे त्यांचं वाक्य. एज्युकेशन म्हणजे काय, शेवटी हेच शिकणं की आपल्याला डायबिटीसची रिस्क आहे का किंवा नाही आहे, किंवा असेल तर काय लेवलला आहे. आणि ह्या दृष्टीने माझ्या त्या संशोधनावर आधारित आम्ही आयुर्वेदा बेस्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेस्ट
फॉर डायबिटीस रिस्क असेसमेंट तयार केली महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे MKCLच्या मदतीने. त्या टीमनी याच्यावर काम केलेलं आहे. आणि ती टेस्ट अशी आहे की तुम्ही ऑनलाईन आहे, मोबाईलवरनं पण देऊ शकता किंवा कुठनंही देऊ शकता. तुम्ही खेड्यातला माणूससुद्धा ती देऊ शकतो. ती टेस्ट नॉन इन्व्हेजिव्ह आहे, म्हणजे तुम्हाला की त्याची ब्लड टेस्ट वगैरे करायला लागत नाही. काही प्रश्न उत्तर आहे, तुम्हाला बसावं लागतं, 15 ते 20 मिनटं लागतात ते प्रश्नांना उत्तरं द्यायला. पण यात सेल्फ असेसमेंट होते आणि रिपोर्ट येतो की तुम्ही डायबिटिसच्या नक्की कुठल्या रिस्कवर आहात. जर ही रिस्क कळली तर मग तुम्ही प्रोॲक्टिव्ह होता, तुम्ही हालचाल करता, म्हणजे डाएटमध्ये बदल कराल, तुम्ही व्यायाम सुरू कराल किंवा काय नक्की कारण आहे ते रिस्क असण्याचं ते तुम्ही शोधून त्याच्यावर काम कराल. मग यामुळे एकतर डायबिटीस होणार असेल तर तो टाळला जाईल, जर टाळता आला नाही तरी तो पोस्टपोन केला जाईल, समजा झालाच तरी कॉम्प्लिकेशन्स टाळली जातील आणि त्याची तीव्रता कमी होईल. आणि ह्यामुळे काय होणार आहे तर तुमची औषधांवरचा तुमचा खर्च, औषधांचे साईड इफेक्ट्स आणि औषध घेणं ही एक जी काही बळजबरी आहे असं मी म्हणेन, हे सगळं टळणार आहे. आणि ह्यासाठी आम्ही ही टेस्ट डेव्हलप केली. आता आमचं पुढचं म्हणणं काय आहे, कळलं ना तुम्हाला रिस्क आहे तर ताबडतोब काम सुरू करा. आयुर्वेदाने सांगितलं आहे की जेव्हा तुम्हाला हे मार्कर्स दिसतात त्या क्षणी, म्हणजे प्रमेह पूर्वरूप असं मी म्हणतो आयुर्वेदात, की प्रमेह पूर्वरूप दिसता क्षणी तुम्ही ट्रीटमेंट सुरू केली पाहिजे. मग जर तुम्हाला ही टेस्टद्वारे कळले तुम्ही ॲट रिस्क आहात तर इमिजिएटली त्याच्यावर काम करा. जर हे आपले जे मी तुम्हाला मगाशी प्रॉडक्ट्सबद्दल बोलले, ब्लूमार्क प्रॉडक्ट्स आहेत, हे तुम्ही इमिजिएटली घेणं सुरू केलं तर तुम्ही डेफिनेटली पुढच्या धोक्याच्या पातळीपासून मागे येऊ शकता. तर असा दोन्हीचा जो काही आम्ही एक समन्वय साधलेला आहे त्यासाठी ती टेस्ट डेव्हलप केली. म्हणजे प्रत्येक म्हणजे उद्योजकांनी किंवा बिझनेस सगळ्याच क्षेत्रात काम करणाऱ्यांनी ही करायला पाहिजे ही टेस्ट. ॲब्सल्युटली. म्हणजे मी तर म्हणते की अगदी तुम्हाला कळत्या वयापासून 15-16 वर्षाचे झालात की त्या वयापासून ती टेस्ट घ्या आणि स्वतःला जोखा की आपण कुठे आहोत ते. दुसरा प्रश्न होता ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण करणं, जे तुम्ही महत्त्वाचं सांगितलं. हो. हा सगळ्यांना निर्माण कसा करायचा, म्हणजे काय त्याच्यासाठी काही सूत्र आहेत, काही करावं लागतं? सगळ्यात महत्त्वाचं, द बेस्ट गिफ्ट यू कॅन गिव्ह टू युअर कस्टमर इज युअर सेल्फ, युअर ऑथेंटिसिटी. म्हणजे तुम्हाला प्रॉडक्ट विकायचं आहे म्हणून तुम्ही मार्केटमध्ये उभं राहून चालत नाही. तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे, व्हॅल्यू द्यायची आहे, काहीतरी मला एक परिणाम घडवून आणायचा आहे, समाजावर एक इम्पॅक्ट घडवून आणायचा आहे. ह्या दृष्टिकोनातनं तुम्ही जेव्हा ग्राहकाशी बोलता त्याला ग्राहक म्हणायचंच नाही, त्याला बडी म्हणा, हां, किंवा त्याला काय म्हणतात त्याला मित्र म्हणा, की त्याला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे, त्याला त्या डायबिटीस रिस्कमधनं मागे खेचायचं आहे. याने जर तुम्ही त्याला सांगितलं तर विश्वास हा निर्माण होतो. व्यवसाय होतो हो, पण त्याआधी विश्वास निर्माण करणं महत्त्वाचं आहे. अगदी. हा विश्वास निर्माण करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावरच पूर्ण तुमच्या बिझनेसचं फाउंडेशन मला वाटतं उभं राहतं. आता हे करताना ना, म्हणजे हे सगळ्या धावपळीत बिझनेस उभारताना हे करताना आता मी अनेक उद्योजकांशी आपल्या कट्ट्यावर पण खूप फाउंडर्स येतात, स्टार्टअप फाउंडर्स येतात, त्यांच्याशी बोलताना हे एक आव्हान असतं, एक चॅलेंज असतं. माणूस 24 तास 24/7 त्याच्यामध्ये असतो आणि हे सगळं करताना म्हणजे आम्ही इन्व्हेस्टमेंटबद्दल बोलतो, त्याचे रिटर्न्स यावेत याच्याबद्दल म्हणतो आणि भविष्याचं स्वप्न पाहतो, काय मला $1 मिलियन कंपनी बनवायची आहे. पण याचा आनंद आपण तेव्हाच घेऊ शकतो की तुमची हेल्थ उत्तम असली पाहिजे. बरोबर आहे. नाहीतर आपण त्या वेल्थचा काही आनंदच घेऊ शकत नाही. तर हेल्थवर गुंतवणूक करणं म्हणजे खर्च आहे की ती इन्व्हेस्टमेंट आहे? तुम्ही उत्तर दिलं तुमच्या दुसऱ्या पर्यायात. हेल्थवर गुंतवणूक करणं ही नक्कीच एक इन्व्हेस्टमेंट आहे. काय होतं बिझनेसमनमध्ये मुख्य कारण काय असतं की आरोग्य ढासळतं. याला कारण त्यांच्यामध्ये असलेला स्ट्रेस आणि तो पूर्ण स्ट्रेस असल्यामुळे त्यांचं स्वास्थ्य अफेक्ट होतो. हा मेन कारण आहे. आणि अनसर्टॅनिटी असते बिझनेसमध्ये आणि त्याच्यामुळे जे काही परिणाम होतात म्हणजे मुख्यतः ब्लड प्रेशर, डायबिटीस हे आपल्याला दिसतात. बरोबर आहे. तो स्ट्रेस जो आहे तो घालवण्याचं किंवा त्याच्याशी कोपअप करण्याचं सूत्र आहे. सगळ्यात महत्त्वाचं ना, प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे की बिझनेस ही मॅरेथॉन रेस नाही आहे. म्हणजे मला धावत जाऊन कुठल्या तरी एका डेस्टिनेशनपर्यंत पोहोचायचं आहे म्हणजे बिझनेस नाही. तर बिझनेस हे काय आहे, रिले रेस आहे.
रिलेमध्ये काय असतं, तुम्ही एका टप्प्यापर्यंत पोचता, तिथली गोष्ट उचलता, ती त्याच्यातनं पुढे जाता, परत दुसरं काहीतरी कलेक्ट करायचं, मग पुढच्या टप्प्यावर जायचं. ही जी रिले रेस आहे ना, सेम बिझनेसमध्ये तसंच होतं. मग तुम्हाला काही नॉलेज आहे ते तुम्ही ॲप्लाय करता, त्यातनं मिळणारं सक्सेस किंवा फेल्युअर, जे काही मिळेल त्यातनं होणारं लर्निंग, या अशा पद्धतीने बिझनेस हा पुढे जातो. हे बिझनेस हा जर्नी आहे, ही एक प्रोसेस आहे. हे जर तुम्ही ॲक्सेप्ट केलं तर तो स्ट्रेस कमी होतो. दुसरी गोष्ट अशी आहे की इथे तुम्ही ना थोडं प्रोॲक्टिव्हली हेल्थमध्ये गुंतवायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, सिनेमामध्ये आपण काय पाहतो की एक मोठा तो सक्सेसफुल बिझनेसमन असतो, त्याची अलिशान हवेली आहे, त्याची कार आहे, आणि हेच स्वप्न आपल्याकडे लोकांना पडतं. आणि तो अजून एक गोष्ट करत असतो जी आपण विसरतो, तो ट्रेडमिलवर पळत असतो. आणि त्याच वेळी त्यानंतर तो एक छान ज्यूस भरलेला एक ग्लास तो पितो तर, किंवा फ्रूट्स खातो. आता ही लक्झरी नाही आहे, ही नीड आहे. म्हणजे बिझनेस करताना सुद्धा मग तुम्ही अगदी स्टार्टअप फेजमध्ये असा, नवीन असा, स्ट्रगलिंग मोडमध्ये असा, तुमच्या हेल्थकडे लक्ष देणं ही नीड आहे. ही जर तुम्हाला आधीच समजली तर तुम्ही पुढच्या अनेक गोष्टी टाळू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, पण त्यासाठी त्या हेल्थमध्ये प्रोॲक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट करणं ही खूप महत्त्वाची आहे. तर त्याचे रिटर्न्स मिळतात. तर त्याचे रिटर्न्स मिळतात, आणि त्याचे रिटर्न्स मिळतात, नक्की मिळतात. तुम्ही जसं म्हणाल तसं म्हणजे या रेसमध्ये आपण ना पैशाच्या मागे धावत जातो. हो. तर तुम्ही एका ठिकाणी म्हणजे तर पैसा पण तुमच्या मागे लागेल, तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? मी तुम्हाला ना एक ट्रायंगल सांगते, हेल्थ, वेल्थ अँड रिलेशनशिप. जर तुम्ही हेल्थवर फोकस नाही केलं, फक्त वेल्थवर फोकस केलं, तर हेल्थ पण एफेक्ट होते आणि रिलेशनशिप पण एफेक्ट होते. फक्त हेल्थवर फोकस करून पुरेसं नाही आहे, कारण आपल्याला पैसा मिळवायचा आहे. फक्त रिलेशनशिपवर फोकस करून पण फायदा नाही, कारण हेल्थ आणि वेल्थ तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणजे ह्या तिन्हीचा समतोल साधला पाहिजे, आणि हा जो साधतो त्याच्यामागे पैसा नक्की येतो. त्याचं कारण असं आहे, जेव्हा तुम्ही रिलेशनशिप जपता तेव्हा आपोआप तुमची मेंटल हेल्थ पण चांगली राहते, तुम्हाला बॅकिंग मिळतं तुमच्या फॅमिलीतनं, तुमच्या रिलेटिव्समधनं. जेव्हा तुम्ही हेल्थ जपता तेव्हा तुम्ही वेल्थ अँड रिलेशनशिपसाठी काहीतरी धडपड करू शकता. त्यामुळे हा ट्रायंगल महत्त्वाचा आहे, वेल्थ ही येते. खूप महत्त्वाचं. आणि रिलेशनशिप म्हणजे तुम्ही जेव्हा बिझनेस हा एकट्याने करण्याची गोष्ट नाही आहे, ॲज अ टीम म्हणून ती करावी लागते. हो. तर रिलेशनशिपमधनं म्हणजे माणसांना बांधून ठेवणं हे पण खूप महत्त्वाचं त्या बिझनेससाठी खूप आवश्यक. बिझनेससाठी नेटवर्किंग हे महत्त्वाचं आहेच आहे, आणि त्यासाठी तुम्हाला नाती, म्हणजे केवळ मला फायदा होईल म्हणून नाती जपणं असा उद्देश नसावा. नाती जपण्यासाठी नाती जपायला हवीत, कारण ती आपली मेंटल स्ट्रेंथ असते, आणि त्यासाठी नाती जपावी लागतात. त्याच्यासाठी म्हणून हेल्थ फर्स्ट असं म्हटलं जातं का? हो, हेल्थ फर्स्ट नक्कीच, कारण शेवटी तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी करता येतील. नाहीतर तुम्ही नात्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट जी आहे, की वेळ देणं किंवा कुणाला मदत करणं, हे तुम्ही कशी करू शकाल तुमची स्वतःची हेल्थ चांगली नसेल तर? म्हणजे हे आपण जे म्हणतो ना की सुटं कुठलंही नसतं, या सगळ्यांचं एक कोऑर्डिनेशन असतं. अगदी बरोबर. तुमचं घर असेल, स्ट्रेस असेल, काम असेल, बिझनेस असेल, तेव्हा कुठे एक तुम्हाला चांगल्या पद्धतीने काम करता येऊ शकतं. ह्या सगळ्या कॉर्पोरेट याच्यामध्ये आयुर्वेद कितपत फायदेशीर ठरू शकतं या सगळ्या गोष्टींना एक हेल्दी लाईफ बनवण्यासाठी? सांगते. मला असं वाटतं, आपण कितीही प्रगती केलेली असली आधुनिक शास्त्रांनी, वेगवेगळ्या त्याच्या शाखांनी, तरी आयुर्वेदाला पर्याय नाही. मुळात आयुर्वेद या शब्दाचाच अर्थ काय आहे? सायन्स ऑफ लाईफ. म्हणजे तुमचं आयुष्य हे अधिकाधिक स्वस्थ कसं होईल ह्याची गुरुकिल्ली आयुर्वेदाकडे. मी आधुनिक शास्त्राला कमी लेखत नाही आहे, तो ॲक्च्युअली संकटकाळी बाहेर जाण्याचा मार्ग आहे. उद्या तुम्ही ॲक्सिडेंट झाला, तुम्ही पडलात, हाड मोडलं, किंवा तुम्हाला प्रचंड जास्त इन्फेक्शन झालेलं आहे आणि तुम्हाला सगळ्या सिस्टीम्स अगदी काम करणं बंद पडल्या, तर त्यावेळी ॲलोपॅथीसारखं किंवा आधुनिक शास्त्रासारखं वरदान नाही. आज आधुनिक शास्त्रांनी बरीच क्रांती केलेली आहे, पण तरीही आधुनिक शास्त्रांनी कितीही क्रांती केलेली असली तरी आज आयुर्वेदाशिवाय पर्याय नाही. कारण आयुर्वेद मुळात तुमची स्वतःची हेल्थ कशी आहे हे तुम्हाला शिकवतं, ती कशी राखायची याचं मार्गदर्शन करतो. तुम्ही काय खायला पाहिजे, किती खायला पाहिजे, तुमच्या प्रकृतीनुसार ते कसं पाहिजे,
इंडिव्हिज्युअलायझेशन ज्याला म्हणतो, ही सगळी गुरुकिल्ली आयुर्वेदाकडे आहे. आज डायबिटीसवर मी मगाशी जसं म्हणलं की आधुनिक शास्त्राने इतकी प्रगती करून सुद्धा अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. पण आयुर्वेद हा महासागर आहे, त्यातनं तुम्हाला काही मोती मिळणार आहेत जर तुम्ही त्याचा उपयोग करून घेतला तर. आणि त्यामुळे आयुर्वेद ही मी तर म्हणेन की एक साधना आहे, एक गुरुकिल्ली आहे ह्या सगळ्याचं आपल्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठी. आणि आता दिवसेंदिवस तर खूप आयुर्वेदाबद्दल जागृती पण झाली आहे, चर्चा पण होते, अनेक त्याच्यात ऑपॉर्च्युनिटीज निर्माण झाल्या आहेत. बरोबर. तर ॲचं जसं तुम्ही आता म्हणजे क्लिनिक आणि हे संशोधन करता करता तुम्ही तुमचं स्वतःचं एक उद्योजकीय जर्नी, एंटरप्रेन्योरशिप जर्नी पण तुमची सुरू झाली. अशा कुठल्या संधी तुम्हाला याच्यात दिसतात की ज्यांना आता आयुर्वेद आणि हेल्थ असं एक होलिस्टिक अप्रोच जर आपण हे केला तर जी नवीन मुलं आहेत की ज्यांना या क्षेत्रात काहीतरी काम करायचं आहे, त्यांना कुठल्या अशा संधी तुम्हाला दिसत आहेत? अगेन मी सांगेन, आयुर्वेद हा महासागर आहे, प्रचंड संधी त्याच्यामध्ये आहेत. मग अगदी स्वास्थ्यरक्षणापासनं, रिसर्चपासनं तुम्हाला सांगते, डायटेटिक्समध्ये आयुर्वेद आणि मेटॅलर्जी, आयुर्वेद आणि केमिस्ट्री, आयुर्वेद आणि फिजिक्स, आयुर्वेद आणि बॉटनी, आयुर्वेद आणि वेगवेगळ्या ब्रांचेस. जसं मी आयुर्वेद आणि डायबिटीस ह्या विषयावर काम करते, संशोधन करते किंवा प्रॅक्टिस पण माझी त्याच्यावर फोकस आहे. तसं आयुर्वेद आणि इतर अनेक व्याधी, जसं आयुर्वेद आणि कॅन्सर आहे, आयुर्वेद आणि रुमॅटॉलॉजी आहे, ह्या सगळ्यांनी एकत्रित काम करणं गरजेचं आहे. आयुर्वेदाला प्रचंड संधी आहेत, पण त्या इतरांनी पण ओळखणं गरजेचं आहे. तुम्हाला सांगू का, प्रत्येक शास्त्राची काही बलस्थानं असतात. आधुनिक शास्त्राची काही बलस्थानं आहेत, तशी आयुर्वेदाचीही काही बलस्थानं आहेत, आणि दोन्ही शास्त्रांची ती वेगळी वेगळी आहेत. आज जर समाजाला जास्तीत जास्त उपयोग करून द्यायचा असेल, एक क्युरोपॅथी निर्माण करायची असेल, तर प्रत्येक शास्त्रातली बलस्थानं ओळखून त्यांनी त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. हे वर्सेस ते असं नसतं कधी, हे वर्सेस ते कधीच नसतं. मी तुम्हाला तेच म्हटलं की आयुर्वेदाची जी बलस्थानं आहेत त्याच्यापेक्षा वेगळी ॲलोपॅथीची बलस्थानं आहेत, त्याच्यापेक्षा वेगळी इतर सायन्सेसची बलस्थानं असतील. ती बलस्थानं ओळखणं आणि त्यांना बरोबर एकत्र आणणं हे महत्त्वाचं आहे आज समाजासाठी. आणि त्यासाठी इंटिग्रेटिव्ह काम व्हायला पाहिजे. इंटिग्रेटिव्ह काम म्हणजे मिक्सिंग नाही, मिक्सोपॅथी नाही. तर आयुर्वेदाची बलस्थानं, ॲलोपॅथीची बलस्थानं, अजून इतर जसा योग आहे, होमिओपॅथी आहे, त्यातली प्रत्येकाची बलस्थानं ओळखून ते नक्की कुठल्या याच्यावर काम करतात ते ओळखून त्यांचं एकत्रीकरण हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यातूनच खूप नव्या संधी निर्माण होणार आहेत. त्याच्यातनंच नव्या संधी निर्माण होणार आहेत, ऑलरेडी झालेल्या आहेत. आता ह्या सगळ्या जर्नीमध्ये ना चॅलेंजेस फेस करताना, नवीन नवीन गोष्टी अचीव करताना, म्हणजे जेवणाच्या वेळा, स्ट्रेस, अपयश, यश, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बॅलन्स करणं हे किती महत्त्वाचं आहे आणि ते नेमकं कसं करायचं. म्हणजे एखादा नवीन आता खूप स्टार्टअप्स आणि हे येत आहेत, बिझनेस लोक करत आहेत, तर ह्या सगळ्या धावपळीत हे असं म्हणतं की आम्हाला शक्य होत जेवणाच्या वेळा पाळणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं. तर याचं काही एक सूत्र आहे का? तुम्ही काय सांगाल? हे कसं आयडियली करायला पाहिजे, काय काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे तुमची हेल्थ आणि वेल्थ हे दोन्हीही उत्तम राहील? बिझनेस म्हटल्यावर तुम्हाला 100% द्यायला लागतात, बरोबर आहे. ही जी एनर्जी आहे ती तुम्ही आणणार कुठून? ही तुमच्या डिसिप्लिन लाईफस्टाईलमधनंच येईल. अगदी. हां, तुमच्या आहारातनंच येईल. जर तुम्हाला उद्योग उभा करायचा आहे, त्याला फुल एनर्जी जर हवी आहे, तर तुम्ही तो स्ट्रेस आहे आणि मी आता स्मोक करीन आणि आता ड्रिंकिंग करीन असं म्हणून त्याची उत्तरं मिळणार नाही आहेत. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला जर एनर्जी हवी आहे तर स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग ही एनर्जी देणाऱ्या गोष्टी नाही आहेत. त्या तुमची एनर्जी काढून घेतात, तुमचं आरोग्याचं क्षरण करतात, आरोग्याची हानी करतात. त्यामुळे हे बाजूला ठेवायला लागेल आणि जे काही फेल्युअर आलेलं असेल त्याच्याकडनं शिकून पुढची पावलं टाकायला लागतील. फेल्युअर हे सतत येत नाही, जसं यश हे सतत येत नाही तसं फेल्युअरसुद्धा ही काही कायमस्वरूपी गोष्ट नाही. ठीक आहे, आत्ता फेल्युअर आलं, त्यातनं लर्निंग घ्यायचं आणि पुढे जायचं. हे सतत पुढे जाणं हे महत्त्वाचं आहे. पण हे करताना त्याला उपाय किंवा त्या दुःख पचवण्याचा उपाय म्हणजे ड्रिंक्स किंवा स्मोकिंग हे नाही आहे. तर ती एनर्जी जी आहे ही तुम्हाला लाईफस्टाईलमधनं मिळणार आहे, तुम्हाला तुमच्या आहारातनंच मिळणार आहे. आणि एक नक्की, तुम्ही कितीही बिझी असा, तुम्ही मोठे बिझनेसमन असा, पण तुम्ही 7 ते 8 तास झोप तर घ्याल. दिवसभर जर तुम्हाला उभं राहायचं असेल तर साधी गुरुकिल्ली आहे की 7 ते 8 तास छान झोप व्हायला हवी.
वेळच्या वेळी खाणं आणि तेही हेल्दी खाणं व्हायला हवं. जसं मी मगाशी म्हणलं की अरे आता काहीतरी सेलिब्रेशन करायचं आहे किंवा मला खूप फेल्युअर आलं आहे म्हणून एक मी ड्रिंक घेईन, तर ते त्याचं उत्तर नाही आहे. आणि ह्यासाठी तुम्हाला स्वतःच्या दिनक्रमाकडे, तुमच्या आहाराकडे हे लक्ष देणं अत्यावश्यक आहे. मला मान्य आहे बरेच वेळेला असं होतं की जेवणाच्या वेळा टळल्या जातात, आपल्याला ती प्रायोरिटी बाजूला ठेवायला लागते. पण जर आता मी घरातनं निघतानाच विचार केला की मला यायलाच उशीर होणार आहे आणि मला मध्ये भूक लागणार आहे, तर त्या भुकेच्या वेळी मी काय खायचं आहे हे जर आधी विचार करून तुमचा डबा कॅरी केलात तर हा प्रश्नच येत नाही. 5 वाजता मला रोज भूक लागते पण मी त्यावेळी घरी नसतो हे मला माहिती आहे, मी बाहेरच असतो. मग मी कुठेतरी वडापावची गाडी शोधतो, सँडविच शोधतो, भेळ शोधतो, पाणीपुरी शोधतो. पण जर मला 5ला भूक लागते ना, मी काहीतरी कॅरी करतो ना, एखादं फळ कॅरी करीन, तूप चटणी पोळीचा रोल कॅरी करीन, काही नाही तर मखाणे कॅरी करीन, एक पफ्स मिळतात, लाह्यांचा चिवडा मिळतो, एखादी चिक्की मिळते, काही नाही तर ड्रायफ्रुट्स असतात. जसं आपण कुठल्याही मीटिंगला जाण्यासाठी किंवा प्रेझेंटेशनला जाण्यासाठी लॅपटॉप किंवा आपलं पेन ड्राईव्ह, हे चार्जर, हे सगळं व्यवस्थित तयारी करून जातो ना, तसं दिवसातनं बाहेर पडताना माझ्या भुकेच्या वेळा, माझी गरज आणि त्यावेळी काय गेलं पाहिजे पोटात, हे तुम्ही सगळी तुमची फौज तयार करूनच बाहेर पडा, म्हणजे प्रश्नच येणार नाही. आणि चौथी गोष्ट म्हणजे एक्सरसाइज. किमान 30 ते 40 मिनिटं वॉक किंवा घरच्या घरी पीटीचे एक्सरसाइज, सूर्यनमस्कार, आजकाल तर ऑनलाईन पण क्लासेस कितीतरी निघालेले आहेत योगाचे, योग, हे तुम्ही करूच शकता. मला अर्धा तास सुद्धा वेळ मिळत नाही हे चुकीचं आहे, ही स्वतःची केलेली फसवणूक आहे. अगदीच, ही फसवणूकच टाळण्यासाठी आपला हा सगळा खटाटोप बरोबर आहे की ते लक्षात यावं. म्हणजे आर्थिक सुरक्षितता जशी पाहिजे तशी तुमची हेल्थविषयीची जी सेक्युरिटी आहे त्याच्याविषयी काम आहे, हे पण तुम्ही तेवढ्याच फोकसपणे केलं पाहिजे. बरोबर. हे सगळं करताना बऱ्याच वेळेला होतं म्हणजे डिसीज झालाय आता, हे होतंय, तर त्यावेळेस कंट्रोल करण्यासाठी काय आपण काम केलं पाहिजे, त्याच्याकडे कसं त्याला आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. डिसीज म्हणजे तुम्ही डायबिटीज बद्दल आपण कुठलाही डिसीज, तुमची स्पेशल डायबिटीज, बीपी, आता हे नॉर्मल म्हणजे सगळ्यांच्या ठाण मांडून बसलेत ते. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे अजयजी की टेस्ट करा. तुमच्या ब्लड टेस्ट किंवा ज्या काही बाकीच्या असतील, ECG असेल, सोनोग्राफी असेल, ज्या काही डॉक्टरांनी टेस्ट केल्या असतील त्या टेस्ट तुम्ही वेळच्या वेळी करणं, स्पेशली 35 नंतर त्या करणं महत्त्वाचं आहे. दुसरं, तुम्हाला काहीही त्रास होत असेल, म्हणजे आता समजा टेस्ट अजून केलेल्याच नाही आहेत, 35मध्ये मी आहे, मला कशाला टेस्ट करायची गरज आहे असं वाटू शकतं. पण तुमच्या शरीराकडे लक्ष ठेवा की तुम्ही जिना सहज चढू शकताय का, दम लागतोय का, तुमचं पोट रोज साफ आहे का, किंवा डोकं वगैरे दुखणं असं काही नाही आहे ना, तुम्ही नॉर्मल फील करताय का. कारण बरेच वेळेला काय होतं, बॉडी सिग्नल्स देत असते आपल्याला आणि आपण त्याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो. तर त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे, वेळच्या वेळी टेस्ट करणं महत्त्वाचं आहे. जर टेस्टमध्ये कळलं किंवा इव्हन तुम्हाला काही त्रास होत असेल तर वेळच्या वेळी डॉक्टरकडे जा, त्यांचा सल्ला घ्या. त्याच्यानंतर आहे की मग कशामुळे हे झालं याची कारणं शोधून काढून त्या कारणांवर काम करा. मग तुमच्या आहारामध्ये बदल होऊ शकतो, तुमच्या जीवनशैलीत बदल होऊ शकतो, तुम्ही व्यायाम करणं महत्त्वाचं आहे. अनेक गोष्टी मग त्याच्यामागे येतात, पण तज्ज्ञांच्या सल्ल्याने ते केलं पाहिजे. डायबिटीसच्या बाबतीत मी असं म्हणेन की तुमचा आहार हा इज द की, तुमचा व्यायाम इज द की. आज आम्ही जे ब्लूमार्क प्रॉडक्ट्स काढलेले आहेत, ज्याच्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो, आज त्या प्रॉडक्ट्सचं महत्त्व एवढ्यासाठीच आहे की ठीक आहे तुम्ही रोज पोळ्या खाता ना, गव्हाच्या पोळ्या, आजकाल तर गव्हाला सगळ्यांनी शत्रू बनवून ठेवलेलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं त्याचं कारणही असं आहे की आपण फक्त गहूच खातोय गेली काही वर्ष, बाकीची सगळी धान्य आपण सोडून दिली, त्यामुळे आज आता गहू बंद करा असं म्हणण्याची वेळ आली. पण ह्या ज्या प्रॉडक्ट्सचा जो काही जन्म झाला आहे तो ह्याच गरजेतनं झाला आहे की तुम्ही ठीक आहे तुम्ही ह्याच्या पोळ्या खा किंवा याच्यातनं स्नॅक मिक्सपासून केलेले वेगवेगळे पदार्थ खा की जे तुमच्या जीवनशैलीमुळे किंवा तुमच्या आहाराच्या सवयींमुळे तुमच्या शरीरात जे काही बदल होत आहेत, जे हानिकारक बदल होत आहेत, ते पुन्हा एस्टॅब्लिश करायला मदत करतील. बरं ठीक आहे, ब्लूमार्क प्रॉडक्ट हा तर एक भाग आहेच आहे, पण त्या व्यतिरिक्त जाऊन सुद्धा तुम्ही तुमच्या नॉर्मल जे काही 2 वेळा किंवा 3 वेळा खाणं आहे ते मापात खाणं ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आज काय झालं आहे, इझी अवेलेबिलिटी इज द बिगेस्ट प्रॉब्लेम.
म्हणजे आपल्याला नाक्यावर आज काय वडापाव, तिथे काय भेळ, तिथे काय सँडविच, तुम्हाला अक्षरशः दक्षिणेपासून ते उत्तरेपर्यंत, साऊथ इंडियन टू नॉर्थ इंडियन आणि कॉन्टिनेंटल सगळ्या जगातले पदार्थ 1 किलोमीटरच्या परिघात तुम्हाला मिळतात. मग तुम्ही प्रत्येक गोष्ट खाणार आहात का? त्यामुळे तुमचा आहार हा बेताचा असणं, तो एक ठरवणं की माझा हाच आहार असेल. महिन्यातनं एकदा किंवा दोनदा जास्तीत जास्त मी त्यात सूट देईन. व्हरायटीज जास्त मी इंट्रोड्यूस करणार नाही आणि 3 वेळा खाण्याच्या वेळा त्या व्यतिरिक्त मी तोंड हलवणार नाही. हे जर आपण पथ्य पाळलं ना तर आजार विशेष होत नाहीत. नक्कीच ह्या गोष्टी पाळल्यात तर आजार होणार नाहीत हे तुम्ही सांगितलं. प्रत्येकाने हेल्दी लाईफसाठी की ज्यांना वेल्थ क्रिएट करायची आहे अशा काही 5 गोष्टी आहेत की ज्या त्यांनी पाळल्याच पाहिजेत, अशा काही तुम्ही सांगणार का? नक्कीच सांगते, कारण हेल्थ आणि वेल्थ या दोन्हीला लागू होतील अशा जर आपण काही कॉमन गोष्टी पाहिजे ठरल्या तर पहिलं आहे ॲक्सेप्टन्स. जो काही तुमची वेल्थ आहे, जो काही बिझनेसचा जो काही तुमच्यात लेव्हल आहे किंवा जी काही तुमची हेल्थ आहे, दोन्हीसाठी मी सांगते जे आहे ते ॲक्सेप्ट करा आणि त्यावर बिल्टअप करत जा. आत्ता मी ह्या स्टेजला माझा बिझनेस सुरू केला आहे, एवढी माझी वेल्थ आहे, त्याच्यावर मला बिल्टअप करायचं आहे. तर फर्स्ट ॲक्सेप्ट की मी या लेवलला आहे. हेल्थच्या बाबतीत तसंच आहे की माझी अशी हेल्थ आहे, प्रकृती जाणून घ्या की ठीक आहे या बाबतीत मी वीक आहे, माझं पोट जरा वीक आहे किंवा या बाबतीत मी इथे कमी पडतोय, हेल्थ माझी इथे कमी पडतीये, माझा स्टॅमिना कमी पडतोय. हे आधी ॲक्सेप्ट करा, त्याच्यावर गोष्टी बिल्टअप करत न्या. बरोबर तुम्ही योग्य त्या काय म्हणतात त्याला डेस्टिनेशनला पोचता. हा पहिला आहे ॲक्सेप्टन्स. दुसरं आहे प्रोॲक्टिव्हनेस. म्हणजे ठीक आहे मला हेल्थ मेंटेन करायचे ना तर मी वडापाव खाणार नाही किंवा मी भजी खाणार नाही किंवा मी जंक फूड खाणार नाही, हा अवॉइडन्स झाला. पण तुम्ही आपणहून काय प्रोॲक्टिव्हली करणार आहात की मी रोज व्यायाम करीन, मी 7 तास झोपीन आणि पहाटे लवकर उठीन, किंवा मी गॅजेट्स जी आहेत मोबाईल वगैरे त्याचा वेळ कमी करीन, किंवा मी चांगलंच खाईन. कारण मला जर लिमिटेड कॅलरीज खायच्या असतील तर त्यात मला न्यूट्रिशियस अन्न मिळालं पाहिजे हे मी बघीन. हे प्रोॲक्टिव्हली करणं महत्त्वाचं आहे. बिझनेसच्या बाबतीत पण महत्त्वाचं आहे, पण प्रोॲक्टिव्हली इन्व्हेस्ट करतो तेव्हाच आपण बिझनेस पुढे नेऊ शकतो. म्हणजे प्रोॲक्टिव्हनेस ही दुसरी गोष्ट. तिसरं आहे बी पेशंट. मी वैद्यकीय व्यवसाय करते, आयुर्वेदाची प्रॅक्टिस करते मी, त्यावेळी एक जाणवतं की मला लोकांना सांगावं लागतं की ॲलोपॅथीसारखं मी तुम्हाला औषध दिलं आणि फटकन फरक पडला, हे होणार नाही. इट इज स्लो, स्टेडी बट सस्टेनेबल प्रोसेस. आणि हे करण्यासाठी तुमच्यामध्ये पेशन्स पाहिजे. हेल्थ ही सुद्धा स्लोली, स्टेडीली, कॉन्शियसली बिल्टअप करायला लागते. त्यासाठी वाट पाहावी लागते. बिझनेसच्या बाबतीत पण तसंच आहे. बिझनेस आज टाकला उद्या तुम्हाला भरभराट दिसली असं होत नाही. पेशंटली, स्लो अँड स्टेडीली बिझनेस तो पुढे जातो आणि त्यातनंच तो पुढे जाऊ शकतो. चौथी गोष्ट जी आहे, म्हणजे मी तुम्हाला पहिलं सांगितलं तो ॲक्सेप्टन्स, दुसरं सांगितलं तो प्रोॲक्टिव्हनेस, तिसरं सांगितलं बी पेशंट, चौथं आहे व्हॅल्यू. कस्टमर्सना व्हॅल्यू द्या. गिव्ह मोर व्हॅल्यू दॅन द मनी यू चार्ज देम. गिव्ह मोर व्हॅल्यू. आरोग्याच्या बाबतीत म्हणायचं झालं तर व्हॅल्यू युअर हेल्थ. आरोग्याची किंमत आजच ठेवा. कारण आज तुम्ही खूप धावाल हो, पण तुम्हाला 5 वर्ष धावायचं आहे का तुम्हाला पुढची 25 वर्ष धावायचं आहे हे तुमच्या रोजच्या याच्यावर अवलंबून असणार आहे. आज हेल्थला महत्त्व द्या आणि त्या पद्धतीने तुमचा स्पीड ठेवा. आपोआप तुम्ही 25 वर्ष छान धावाल किंवा 50 वर्ष धावाल. त्यामुळे गिव्ह व्हॅल्यू अँड व्हॅल्यू युअर हेल्थ. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे 5वं, सॅटिस्फॅक्शन. शेवटी तुम्ही सक्सेसची व्याख्या काय करणार आहात? केवळ भरपूर संपत्ती मिळवली म्हणजे सक्सेस आहे का? आज तुम्ही भरपूर संपत्ती मिळवाल आणि त्यानंतर तीच संपत्ती तुमच्या आरोग्यासाठी आजारपणावर, डॉक्टरांवर, हॉस्पिटलवर खर्च कराल तर काय उपयोग? त्यामुळे एका विशिष्ट लेवलला सॅटिस्फॅक्शनही तेवढंच महत्त्वाचं आहे. वेल्थच्या बाबतीत, बिझनेसच्या बाबतीत. तोच भाग हेल्थच्या बाबतीत आहे. आपण म्हणतो हेल्थ इज वेल्थ, असं आपण लहानपणापासून शिकलोय. मी उलटं म्हणते वेल्थ इज वेल हेल्थ. ती जर असली तर तुम्ही बिझनेस उभा करू शकता. पण ह्यासाठी तुम्हाला आधी ॲक्सेप्ट करायला पाहिजे की ही प्रगती ही एका विशिष्ट स्पीडनी होणार आहे. एकदम तुम्हाला ती कार आणि ती हवेली हे जे तुम्ही स्वप्न पाहून उद्योजकतेला सुरुवात केलीत
तर मग तुम्ही आधीच म्हणाल की म्हणजे फ्रस्ट्रेशन येईल, त्याच ओझ्याखाली दबून जाल आणि त्याचा परिणाम तुमच्या शेवटी हेल्थवर येईल. कारण शेवटी तो स्ट्रेस, ती अँझायटी याचा टोल शेवटी हेल्थवर येतो. त्यामुळे ह्या दोन्हीचं जे काही समतोल राखणं आहे तो खूप महत्त्वाचा आहे. अगदीच. म्हणजे श्रीमंती ही फक्त पैशात नाही, तर ती तुमच्या आरोग्यात आहे, विचारात आहे, व्हॅल्यूमध्ये आहे आणि तुमच्या आचरणात, सगळ्या तुमच्या बिहेवियरमध्ये आहे. बरोबर. ही श्रीमंती टिकवण्यासाठीच मला वाटतं हेल्थ राखणं हे खूप महत्त्वाचं आहे. शेवटी तुम्ही आणखीन काही सल्ला काय द्याल तुम्ही? बिझनेस हेल्थ ती जर चांगली राहायची असेल तर स्वतःची हेल्थ महत्त्वाची आहे आणि त्यासाठी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. सल्लाच म्हणलात तर मी एक नक्की सांगेन की प्रत्येकाला एक फॅमिली डॉक्टर असतो किंवा आपण इतकी बरीच वर्ष गेले आपला एक फॅमिली डॉक्टर, MD डॉक्टर यांच्याकडे आपण जातो. तसा एक तुमचा फॅमिली वैद्य असला पाहिजे. त्याच्याकडनं काहीही झालं नाही तरी तुमची स्वतःची प्रकृती समजून घ्या आणि प्रोॲक्टिव्हली त्या स्वतःच्या हेल्थमध्ये इन्व्हेस्ट करा. हेच माझं सांगणं आहे. अगदी. जर हेल्थमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर त्याचे रिटर्न्स पण तुम्हाला खूप चांगले मिळतील आणि जी तुम्ही काही वेल्थ तयार कराल त्याचा पूर्ण आनंद तुम्ही घेऊ शकाल. हेल्थ आणि वेल्थ हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आमचा उद्देश हाच आहे की आपण कायम वेल्थ क्रिएशनबद्दल बोलतो, पण ती जर टिकवायची असेल तर तुमची हेल्थ खूप चांगली पाहिजे आणि त्याच्यात तुम्ही इन्व्हेस्ट केलं पाहिजे आणि हे इन्व्हेस्ट करावं याच्यासाठीच आम्ही हा सगळा खटाटोप करतोय. या आधीचा जो पॉडकास्ट झाला वेल्थ आणि हेल्थचा, त्याची पण लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. हे तुमच्या मित्रांना सांगा, त्यांच्यासोबत शेअर करा. त्यांची ही हेल्थ आणि वेल्थ ही उत्तम राहील आणि भरभराट जाईल यासाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. डॉक्टर, तुम्ही आलात, खूप धन्यवाद.